श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या एक दिवस आधी छोटी दिवाळी म्हणजेच नरक चतुर्दशी हा सण साजरा केला जातो. अनेक वेळा नरक चतुर्दशी आणि दिवाळी हे एकाच दिवशी साजरी केले जात असतात. पण 2024 या वर्षी नरक चतुर्दशी ही उद्या 31 ऑक्टोबर गुरुवारी साजरी केली जाणार आहे. नरक चतुर्दशीलाच छोटी दिवाळी असं सुद्धा म्हटलं जातं. अश्विन महिन्याच्या कृष्ण चतुर्दशीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. म्हणून या दिवसाला नरक चतुर्दशी असं म्हटलं जातं. त्याच्या विजयाचा सण म्हणून आपण हा दिवस दिवे लावून साजरा करत असतो. आणि याच दिवशी पहाटे लवकर उठून आपण अभ्यंग स्नान हे सुद्धा करत असतो. धार्मिक मान्यतेनुसार नरक चतुर्दशीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठून अभ्यंग स्नान हे जर केलं तर आपल्याला अकाल मृत्यूपासून संरक्षण मिळते आणि तसंच आपलं मन आणि शरीर हे शुद्ध होत असतं. नरक चतुर्दशीला आपण पहाटे लवकर उठून हे अभ्यंग स्नान जर केलं तर आपण यामुळे नरकात जात नाही असं म्हटलं जातं. नरक चतुर्दशीच्या या अभ्यंग स्नानाला दिवाळीची पहिली अंघोळ असं म्हटलं जातं. यावर्षी नरक चतुर्दशी ही 30 ऑक्टोबरला म्हणजे आजच दुपारी 1:15 सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच 31 ऑक्टोबरला दुपारी 3:52 संपणार आहे. आणि म्हणूनच नरक चतुर्दशीचं अभ्यंग स्नान हे आपल्याला उद्याच सकाळी 31 ऑक्टोबरला गुरुवारी करायचं आहे. तर उद्या आपण नरक चतुर्दशीला अभ्यंग स्नान करताना, दिवाळीची ही पहिली अंघोळ करताना आपल्याला आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक महत्त्वाची वस्तू टाकायची आहे. आणि हे अभ्यंग स्नान करत असताना आपण जर ही अत्यंत महत्त्वाची वस्तू आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकली तर यामुळे आपल्याला असलेले सर्व त्रास हे दोष हे निघून जातील. आपल्या आयुष्यात असलेल्या अडचणी, संकट या दूर होतील. आणि शत्रुपीडा ही जर तुम्हाला असेल तर तीसुद्धा तुमची यामुळे दूर होईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच संपूर्ण माहिती सांगणार आहे की उद्या नरक चतुर्दशीला आपल्याला आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये कोणती महत्त्वाची वस्तू ही टाकायची आहे. आणि म्हणूनच ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. नरक चतुर्दशीच्या दिवशी अभ्यंग स्नानाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. आणि अशा महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या अभ्यंग स्नानाच्या दिवशी जर आपण ही वस्तू आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकली तर आपल्याला असलेले सर्व दोष, शत्रुपीडा, ग्रहदोष, आपल्या आजूबाजूला असलेली नकारात्मकता, वाईट शक्ती या गोष्टी नष्ट होतील आणि माता लक्ष्मीही आपल्यावर प्रसन्न होईल. आणि जर तुम्हाला सतत आर्थिक अडचणी या निर्माण होत असतील तर त्यासुद्धा तुमच्या यामुळे दूर होतील. संपूर्ण वर्षभरातून अभ्यंग स्नान हे आपण फक्त नरक चतुर्दशीच्या दिवशी एकदाच करत असतो. त्यामुळे या स्नानाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. नरक चतुर्दशीच्या दिवशी अभ्यंग स्नान केल्याने आपलं मन आणि शरीर हे शुद्ध होत असतं. आपल्यावर जर कुठल्याही वाईट शक्तीचा प्रभाव असेल तर तो दूर होतो. कुठलीही नकारात्मक शक्ती आपल्या आजूबाजूला असेल तर ती नष्ट होते. आणि कळत नकळत आपल्या हातून जर काही पाप झालं असेल तर ते सुद्धा यामुळे नष्ट होतं. त्या पापापासून आपल्याला मुक्ती मिळते. आणि तसंच जर तुम्हाला एखादा शत्रू हा त्रास देत असेल तर ही शत्रुपीडासुद्धा यामुळे दूर होत असते. आणि त्याचप्रमाणे तुमच्या प्रत्येक कामामध्ये जर तुम्हाला अपयश येत असेल तर यामुळे ही समस्यासुद्धा तुमची दूर होते. तुम्ही हाती घेतलेल्या कामांमध्ये तुम्हाला यश मिळायला सुरुवात होते. वारंवार तुमच्या जीवनामध्ये जर आर्थिक अडचणी येत असतील, आलेला पैसा हा कोणत्याही कारणाने अनाठायी खर्च होत असेल, पैशाला पैसा हा काही घरामध्ये लागत नसेल, घराची प्रगती होत नसेल, घरामध्ये भरभराट ही जर होत नसेल, तुमचं मानसिक स्वास्थ्य हे जर ठीक नसेल, तुमची मनःशांती ही जर हरवलेली असेल आणि माता लक्ष्मी जर तुमच्यावर नाराज असेल तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी आणि माता लक्ष्मीही आपल्यावर प्रसन्न होण्यासाठीच अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला उद्या नरक चतुर्दशीच्या अभ्यंग स्नानाच्या वेळेस ही एक वस्तू टाकायची आहे. आणि या पाण्याने आपल्याला स्नान हे करायचे आहे. आणि यासाठी आपल्याला सकाळी पहाटे लवकरच उठायचे आहे. उद्या नरक चतुर्दशी असल्या कारणाने आपण सर्वजण अभ्यंग स्नान हे करणारच आहोत आणि त्यासाठी आपण सर्वजण लवकर हे उठणारच आहोत. आणि हे अभ्यंग स्नान करण्यासाठी आपल्याला सकाळी पहाटे 5 वाजताच उठायचे आहे. ब्रह्ममुहूर्तावर उठून हे स्नान जर आपण केले तर त्याचे फळे आपल्याला नक्कीच मिळत असते. आणि यावर्षी नरक चतुर्दशीला अभ्यंग स्नानाचा मुहूर्त हा पहाटे सकाळी 5:21 सुरू होणार आहे तर पहाटे सकाळीच 6:35 संपणार आहे. आणि याच काळामध्ये पहाटे लवकर उठून आपल्याला हे अभ्यंग स्नान करायचं आहे. आणि अभ्यंग स्नानाच्या पाण्यामध्ये या वस्तू आपल्याला जरूर टाकायच्या आहेत. आणि अभ्यंग स्नानाचा हा जो काही 1 तासांचा मुहूर्त आहे तर याच काळामध्ये आपल्या घरातील सर्व व्यक्तींनी हे अभ्यंग स्नान करायचे आहे. नरक चतुर्दशीला अभ्यंग स्नान करताना आपण आपल्या संपूर्ण अंगाला
सुगंधित उटणं हे लावत असतो आणि त्यानंतर स्नान करत असतो। याचप्रमाणे आपल्याला आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये ही वस्तू टाकायची आहे आणि त्या पाण्याने स्नान करायचे आहे। आणि या अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला गंगाजल हे टाकायचं आहे। तुमच्याकडे गंगाजल नसेल तर तुम्ही पूजेचं जिथे कुठे सामान मिळतं तर तिथे तुम्हाला गंगाजल हे सुद्धा मिळून जाईल आणि ते गंगाजल तुम्हाला आज तुमच्या घरी घेऊन यायचं आहे आणि त्या गंगाजलाचे 2 ते 3 थेंब हे तुम्हाला तुमच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे। आणि हे गंगाजल जर तुम्हाला मिळालंच नाही तर तुम्ही जे अंघोळीचं पाणी हे घेतलेलं आहे तर त्या पाण्याकडे बघूनच तुम्हाला हर हर गंगे हर हर गंगे असं म्हणत त्या पाण्याने अंघोळ करायची आहे। आणि जर गंगाजल मिळालंच तर ते गंगाजल थोडंसं तुमच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि त्याच पाण्याने अंघोळ करायची आहे। आणि त्याचप्रमाणे दुसरी महत्त्वाची वस्तू आहे ती म्हणजे हळद। उद्या आहे गुरुवार आणि उद्या नरक चतुर्दशी असल्यासोबतच गुरुवारसुद्धा आहे आणि आपण जर गुरुवारी आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकून त्याने अंघोळ केली तर आपला गुरु हा ग्रह बळकट होत असतो आणि जेव्हा आपला गुरुग्रह हा बळकट होतो तेव्हा आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळण्यास सुरुवात होते। कोणत्याही कामामध्ये अपयश हे आपल्याला येत नाही। हाती घेतलेल्या प्रत्येक कामामध्ये यामुळे यश मिळण्यास मदत होत असते आणि आपल्या सर्व मनोकामना इच्छा या पूर्ण होतात। आणि म्हणूनच उद्या नरक चतुर्दशीला आपल्याला आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद ही जरूर टाकायची आहे। हळद ही देवी लक्ष्मी मातेला सुद्धा अत्यंत प्रिय आहे आणि अशी ही हळद आपण जर आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये नरक चतुर्दशीच्या दिवशी टाकली आणि या पाण्याने अंघोळ जर केली तर देवी लक्ष्मी माता ही आपल्यावर प्रसन्न होईल आणि आपलं 18 विश्व दारिद्र्य हे दूर होईल। म्हणूनच थोडीशी चिमूटभर का होईना हळद ही आपल्याला उद्या आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये जरूर टाकायची आहे। त्याचप्रमाणे पुढची महत्त्वाची तिसरी वस्तू आहे ती म्हणजेच वेलची। हिरवी वेलची जी आहे तर ती सुद्धा आपल्याला उद्या आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे। मग इथे तुम्ही अख्खी 2 वेलची ही सुद्धा तुमच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकली तरीसुद्धा चालेल किंवा फोडूनसुद्धा टाकली तरीसुद्धा चालेल, पण 2 हिरवी वेलची ही आपण आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये उद्या जरूर टाकायची आहे आणि त्या पाण्याने स्नान हे करायचे आहे। वेलचीसुद्धा देवी लक्ष्मी मातेला अत्यंत प्रिय आहे आणि म्हणूनच लक्ष्मीपूजनाच्या आधी अभ्यंगस्नान करतेवेळी आपल्याला ही हिरवी वेलची आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये जरूर टाकायची आहे। अभ्यंगस्नान करताना तीर्थक्षेत्री हे स्नान करणं अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं, पण आपल्याला सर्वांनाच तीर्थक्षेत्री जाऊन उद्या हे स्नान करणं काही शक्य नाही। त्यामुळे या अंघोळीच्या पाण्यामध्ये निदान 2 ते 3 थेंब हे गंगाजल तुम्ही नक्कीच टाका। हे अभ्यंगस्नान करत असताना कुठलेही वाईट विचार आपल्या मनामध्ये येऊ आपल्याला द्यायचे नाही आहेत। कोणाबद्दलही वाईट विचार यावेळेस आपल्या मनात आपण करायचे नाही आहेत। कुठलेही नकारात्मक विचार यावेळेस आपल्याला करायचे नाही आहेत। या उलट हे अभ्यंगस्नान करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे आणि हे अभ्यंगस्नान करायचे आहे। आणि या ज्या काही वस्तू मी तुम्हाला आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायला सांगितलेल्या आहेत तर त्या आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीने अंघोळ करताना आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत। आपल्या घरातील सर्वांनीच अभ्यंगस्नान करताना या सर्व वस्तू आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत। या सर्व वस्तू जरी तुम्हाला तुमच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये उद्या जर नाही टाकता आल्या तर निदान एक तरी वस्तू तुम्ही तुमच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये नक्की टाका। हळद ही तर आपण सर्वजण उद्या आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये नक्कीच टाकू शकतो आणि त्याचप्रमाणे वेलचीसुद्धा आपण आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्येही टाकू शकतो। तर याप्रमाणे आपण उद्या अभ्यंगस्नान करताना या वस्तू आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये नक्की टाका। यामुळे तुमच्या जीवनामध्ये असलेले शत्रुपीडा, पितृदोष, वास्तुदोष, ग्रहदोष, तुम्हाला असलेल्या आर्थिक समस्या, अडचणी, दारिद्र्य हे सर्व दूर होऊन तुमच्या सर्व मनोकामना या पूर्ण होतील। तुमच्या घराची भरभराट होईल। देवी लक्ष्मी माताही तुमच्यावर नक्की प्रसन्न होईल। तर याप्रमाणे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्याला उद्या नरक चतुर्दशीला कोणत्या महत्त्वाच्या वस्तू या आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहे याबद्दल संपूर्ण माहितीही दिली आहे आणि त्याप्रमाणे तुम्हीसुद्धा या वस्तू तुमच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये उद्या नक्की टाका। आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया। चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा जरूर करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।